चला नमस्कार. अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पोलीस पाटील भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. संपूर्ण जाहिरात पोलीस पाटीलची भरती झालेली आहे. नवीन तुमचं पोलीस पाटील भरतीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्याचा अभ्यासक्रम काय, एक्झाम पॅटर्न काय आहे आणि पेमेंट 15,000 रुपये आहे. सविस्तर सगळी माहिती मिळणार आहे. 80 मार्काची लेखी आहे, 20 मार्काची तुमची मुलाखत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्ही पोलीस पाटील भरतीची जाहिरात तयारी करत असाल तर लक्षात ठेवा, पोलीस पाटील भरतीची बॅच सुरू झालेली आहे. 990 रुपये पोलीस पाटील भरतीची बॅच आहे. लेखी परीक्षा प्लस मुलाखत असे 100 मार्काची आहे. त्याच्यात सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, मुलाखत संपूर्ण तुमचं जिल्ह्याभिषेक ज्ञान असे 80 मार्क आहेत आणि 20 मार्काची मुलाखत आहे. बॅच जॉईन करायची असेल फक्त उद्याच्या दिवस 990 रुपये फीस आहे. परवापासून 2000 रुपये फीस केली जाणार आहे. याचं वेळापत्रक सांगतोय, सिलेबस सांगतोय, काळजी करू नका. आपला नंबरसुद्धा त्या नंबरला तुम्ही हाय पाठवायचा आहे. आता पोलीस पाटील भरतीच्या संदर्भामध्ये आपला हा नंबर आहे. तुम्हाला जर पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन जर करायची असेल तर हा नंबर आहे 95 52 62 95 63. या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवायचा आहे. आणि त्यासोबत पोलीस पाटील भरती आपली बॅच सुरू झालेली आहे. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्या पटकन दिवशी आणि बॅच जॉईन करा. तुमचा सिलेबस काय आहे तर बघा, तुमचा सिलेबस लेखी परीक्षा 80 मार्काची आहे, 20 मार्काची मुलाखत आहे आणि एकूण 100 गुण आहे. या 80 पैकी तुम्हाला कमीत कमी 36 गुण पडले पाहिजेत. बघा, आधी लेखी परीक्षा आहे तुमची, या 80 पैकी 36 गुण तुम्हाला पडले पाहिजे. जर 36 गुण पडले तरच तुम्हाला 20 मार्काच्या मुलाखतीला बोलवले जाणार आहे, अन्यथा बोलवलं जाणार नाही. या 80 पैकी जितके जास्त मार्क पडतील तितकं तुमचं सिलेक्शन लवकर होणार आहे पोलीस पाटील भरतीला. आणि 20 मार्क आणि 80 असे टोटल 100 गुणामधून तुमचं सिलेक्शन होतं. ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन पोलीस पाटील भरती म्हणून होतं. आणि लक्षात ठेवा, इथं तुम्हाला काळ्या पेनचा वापर करायचा. ती सगळी मी माहिती तुम्हाला देईन. बॅचमध्ये सगळं डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे, काळजी करायची आवश्यकता नाही. डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत तर तुम्हाला मुलाखतच्या वेळेस डॉक्युमेंट लागणार आहेत. ते कोणकोणते? तुमची जन्मतारीख, तुमची शैक्षणिक पात्रता, 10वी पास असेल, पुढची असेल, जी काय असेल त्याचं तुमच्याकडे, जातीमधून कास्टमधून फॉर्म भरला असेल त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं. त्यासोबत पोलीस निरीक्षक तसंच पोलीस सहाय्यक निरीक्षक यांच्या दाखल्याचा मूळ प्रती आणायच्या आहेत तुम्हाला ज्यावेळेस दिली जातील त्यावेळेस. त्यानंतर तोंडी परीक्षेत गैरहजर राहिला तर तुमची त्या ठिकाणी निवड होणार नाही, तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे. हा तुमचा सिलेबस दिलेला आहे. आता जे सांगली पोलीस पाटील भरती आणि भंडाऱ्याची पोलीस पाटील भरती 2025ला झाली तर त्यांचा जो सिलेबस होता, सामान्य ज्ञान 20 मार्क, गणित 20 मार्क, स्थानिक परिसराची माहिती 20 मार्क आणि चालू घडामोडीचा समावेश 20 मार्क अशा 80 मार्काला तुम्हाला विचारलं जातं. आणि 80 पैकी ज्याला जास्त मार्क त्याचं सिलेक्शन होतं. हा तुमचा सामान्य ज्ञान, गणित आणि स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी हा तुमचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. काही ॲक्ट आहेत, ठीक आहे. तर या ॲक्टवर सुद्धा लॉचा सिलेबस, यावर काही प्रश्न येतील ते सुद्धा आपण घेतलेले आहेत. आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं मिळेल, काळजी करू नका. वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. आता वेळापत्रक बघूया कुठल्या जिल्ह्याचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, बॅच या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. 95 52 62 95 63 हा नंबर आहे. या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे, हाय पाठवायचं आहे व्हॉट्सअपला आणि पोलीस पाटील भरती म्हणून पाठवायचं आहे. तुम्हाला आपलं जे ॲप आहे श्री अकॅडमी त्याची लिंक पाठवली जाणार आहे, ठीक आहे. या प्रकारचं तुमचं आलेलं आहे वेळापत्रक. आता वेळापत्रक आपण सविस्तर बघूया, वेळापत्रक पण पाहूया. वेळापत्रक कुठे आहे तर या ठिकाणी तुमचं वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. जालना जिल्ह्याचं वेळापत्रक आहे, इतर जिल्ह्यात सुद्धा वेळापत्रक येणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. पोलीस पाटील यांचं रिक्त पदे भरण्यासंदर्भामध्ये हे वेळापत्रक आहे. काय दिलं आहे वेळापत्रकामध्ये तर बघा, तुमची बिंदू नामावली जी आहे ती मंजूर झालेली आहे ऑलरेडी. आता काय आहे तर जाहीर जे काय प्रसिद्ध होणार आहे, तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करणे, गावने आरक्षण निश्चित करायचं आहे त्यांना. आजपासून 1 सप्टेंबरपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत त्यांना हे आरक्षण निश्चित करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही वेळापत्रक बघा, 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर काय करायचं आहे, आरक्षण आहे. प्रत्येक गावातलं जे काही जाहीर झालं असेल तर कोणाचा विरोध असेल तर तुम्हाला आक्षेप तक्रार करायला वेळ दिलेली आहे. 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर. त्याच्यानंतर तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. जालना जिल्ह्याची जाहिरात 12 सप्टेंबरला येणार आहे. जाहिरात 2025ला तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरायला आहे कधी 12 सप्टेंबरपासून ते 27 सप्टेंबर या दिवसात तुम्हाला पोलीस पाटील भरतीचा अर्ज भरायचा आहे. त्याच्यानंतर अर्जाची छाननी करणे, अर्जावर येणार प्रवेशपत्र वाटप करायचं आहे. म्हणजे अर्ज जे कोणाचे पात्र आहे त्या पात्र अर्जाला 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट द्यायचे त्यांना. त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा प्रत्यक्ष होणार आहे
5 ऑक्टोबरला तुमची लेखी परीक्षा आहे. तुमची एक्झाम जी आहे ही प्रत्यक्ष 5 ऑक्टोबरला आहे. लगेच त्याला तुमचा निकाल जाहीर केला जाणार आहे 7 ऑक्टोबरला. कोण मुलाखतीसाठी पात्र होणार आहे त्यांचा. त्याच्यानंतर मग तुमच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर. मुलाखती घेतल्यानंतर तुमच्या मार्काचं जे आहे उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे आणि 15 ऑक्टोबरला तुम्हाला पोलीस पाटील भरती म्हणून तुम्ही झालात म्हणून डायरेक्ट नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे आणि 15 ऑक्टोबरपासून तुम्ही पोलीस पाटील जाहीर झालात. 15,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मानधन असणार आहे. दर महिन्याला 15,000 रुपये. पाहिलं असेल तर स्वाक्षरी केली आशिमा मित्तल, भारतीय प्रशासकीय सेवा, जिल्हा दंडाधिकारी जालना यांची सही आहे. सिक्का सही आहे इथं संपूर्ण. आणि हे तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर पटकन त्याची बॅच आजच जॉईन करा. अन्यथा उद्यापासून परवापासून त्याची 2,000 फीस होणार आहे. आणि तुम्हाला पोलीस पाटील भरती व्हायचं असेल तर सगळा सिलेबस शिकवला जाणार आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहे. त्याच्यात नुसत्या प्रश्नपत्रिका नाही तर तुम्हाला नोटसुद्धा दिल्या जाणार आहे. महत्त्वाची आहे. त्यामुळे पटकन दिशा हा व्हिडिओ सगळ्या जालना जिल्ह्यातल्या रहिवाशांना सेंड करा ज्यांना पोलीस पाटील भरतीचा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, थांबतोय.